पुढची बातमी पाहूयात। पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची एका अर्थानं पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे। हुंड्यासाठी सासरच्यांकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवानं ही महिला बचावली आहे आणि नंतर तिनं स्वतःच्या सासरच्यांविरोधात पोलिसात तक्रारही दिली आहे। 23 वर्षांची ही महिला आहे। तिच्या पतीसोबत पुण्याच्या विमानतळ परिसरामध्ये ते राहत होते। 22 मे 2022 रोजी त्यांचा विवाह झाला। त्यांच्या 6 महिन्यातच पती, सासू आणि दिराकडून हुंड्यासाठी मानसिक छळही सुरू झाला। काही दिवसांपूर्वी पतीनं पत्नीकडे 4 चाकी गाडीची मागणी केली। माहेरच्यांकडून कार आणण्यास नकार दिल्यावर पती अजय पवारनं तिचा गळा दाबला आणि बेदम मारहाणही केली। दीर मनोज पवार यानं देखील वहिनीला शिवीगाळ केली। 21 मे रोजी सासू कमल पवार हिनं देखील सुनेचा शाब्दिक छळ केला। हे सगळं सहन न झाल्यानं महिलेनं विष प्राशन केलं। सुदैवानं ती वाचली। आज तिची प्रकृती ठीक आहे। तिनं स्वतः पोलिसांमध्ये पती, दीर आणि सासू विरोधातही तक्रार दिली आहे आणि त्याच्या आधारे आता पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे।